मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये मुलुंडचा प्रभाग क्रमांक 107 सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या हे बिनविरोध निवडून येण्याच्या तयारीत असतानाच उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी केली आहे। मुळात ही जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे होती, मात्र त्यांचा अर्ज बाद झाल्यामुळे नील सोमय्यांचा विजय सोपा मानला जात होता। मात्र उद्धव ठाकरेंनी अपक्ष म्हणून अर्ज भरणाऱ्या दिनेश जाधव यांना पाठिंबा जाहीर केला। उद्धव ठाकरेंनी तसं अधिकृत पत्रकच काढलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भाजपाचे उमेदवार नील सोमय्या यांच्या विरोधात शड्डू ठोकणारे उमेदवार दिनेश जाधव यांनी सोमय्या यांच्यावरती दमदाटीचे गंभीर आरोप केलेले आहेत। नील सोमय्यांनी अनेकांना दमदाटी केलेली असेल, मात्र त्यांनी मला धमकावण्याची त्यांची हिंमत नाही अशा शब्दात जाधवांनी नील सोमय्या यांना आव्हान दिलंय। तसंच नील सोमय्या काहीतरी गडबड करणार याची माहिती होती, म्हणूनच मी अपक्ष अर्ज भरला होता असं जाधव यांनी सांगितलं। तर जाधव हेच शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सुद्धा जाहीर केलं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिनेश जाधव हे अधिकृतपणे शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत हे पत्रकार दिलेलं आहे। या आणि आता 107 क्रमांकामध्ये निलेश कोणतो सोमय्यांचे चिरंजीव नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत होईल। फक्त दिनेश जाधव यांना मशाल चिन्ह मिळू शकलं नाही, त्यांचं चिन्ह दूरदर्शन संच आहे, पण लढाई काटेकी। आम्ही कुठल्याही अपक्ष किंवा कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला कमी लेखत नाही। आम्ही जशी निवडणूक लढली पाहिजे तशीच निवडणूक लढतो। भारतीय जनता पार्टी ही संविधान आणि लोकतंत्रामध्ये विश्वास ठेवणारी पार्टी आहे, तर निवडणूक ही आम्ही तशी लढणार होतो। आता यांनी पुरस्कृत करून कुठला उमेदवार दिला असेल तो उमेदवार अपक्ष आहेच, तसंही आम्ही त्याच्या अगेन्स्ट लढणारच होतो। तर दिनेश जाधव यांनी नील सोमय्यांवरती दमदाटीचे आरोप केलेले आहेत आणि यावर नील सोमय्या यांनी सुद्धा उत्तर दिलं आहे। बिनविरोध एका प्रकारे निवडणुकी आणि त्यांचा विजय सहज आहे नाही, जवळपास तसंच त्यांनी प्रचार सुरू केला होता। माझ्याबरोबर काही आणखीन अपक्ष होते, त्यांना सुद्धा दमदाटी केली होती। काही गुजराती समाजाचे 2 उमेदवार आहेत, त्यांना सुद्धा दमदाटी केली होती, पण ते शक्य झालं नाही त्यांना। आणि त्यांना असं वाटलं की बिनविरोध होईल नील सोमय्या आणि जिंकून येईल। पण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक असल्यामुळे मी ठरवलं की नील सोमय्यांसमोर लढायचं। नाही, त्यांची हिंमत नाही मला दमदाटी करायची। त्यांना माझा आक्रमक चेहरा आणि माझ्यातली हिंमत त्यांना माहिती आहे। धमक्या दिल्या असत्या तर मी एकटाच उरलो असतो ना, किंवा सगळ्यांनी विड्रॉ केलं असतं तर मी एकटा उरलो असतो, तर तेव्हा मी बिनविरोध निवडून आलो हे सिद्ध झालं असतं। पण माझ्याबरोबर 5 अजून अपक्ष आहेतच ना। कुठे दमदाटी केली आहे, कशी दमदाटी केली आहे? काल्पनिक गोष्टीवर भरोसा करून निवडणूक लढली जात नाही, निवडणुकी जमिनीवर लढावी लागते।